नमस्कार मित्रांनो. तर मी कालच कुंभमेळ्यावरून आलो. महाकुंभमेळा साधारण 144 वर्षांनी हा आलेला योग आहे आणि भविष्यामध्ये हा आपण तर नसणारच, आपले मुलं वगैरे त्यानंतर त्यांची मुलं असतील का नाही माहीत नाही या कुंभमेळ्यासाठी. तर आपण सर्वांनी प्रयत्न करा कुंभमेळ्याला जाण्यासाठी. कुंभमेळ्याला कसं पोहोचायचं थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. स्वतःची गाडी घेऊन सुद्धा तुम्ही जाऊ शकताय. ट्रेनचं बुकिंग तर खूपच मुश्किल आहे आणि फ्लाईट तर खूपच महाग आहेत. फ्लाईट साधारण 25 ते 30 हजाराला फ्लाईट चालू आहेत. मुंबई, अयोध्या, त्याच्यानंतर प्रयागराज, त्याच्यानंतर तुमचं वाराणसी, पुण्यातनं पण फ्लाईट खूप महाग आहेत. तर आम्ही पण आधी जवळजवळ 20 दिवस आधी बुकिंग केलं म्हणून आम्हाला 15 ते 16 हजारच्या आसपास तिकीट पडलेलं होतं. 13-14 सेक्टर असं त्यांनी केलेले आहेत. जवळजवळ 1 ते 20 पर्यंत सेक्टर त्यांनी तिथं तयार केलेले आहेत. 1-2 सेक्टरला जर तुम्ही गेलेस तर तिथं संगमापाशी तुम्हाला बोटिंग पण भेटतील. त्या बोटीने तुम्ही संगमात स्नान करू शकताय. पण काही गरज नाही तसं करण्याची. सरळ त्यांनी जे ब्रिज तयार केलेले आहेत, 12 ब्रिज तयार केलेले आहेत त्यांनी आत्ता सध्या या कुंभमेळ्यासाठी पलीकडे जाण्यासाठी. तर त्या ब्रिजवरनं तुम्ही जाऊ शकताय. पुढे जाऊन गंगा स्नान तुम्ही करू शकताय. स्नान केल्याच्या नंतर सेक्टर 18, 19 आणि 20 या ठिकाणी आखाडे लागलेले आहेत. तेथे साधू संत, नागा साधू तुम्हाला पाहायला भेटतील. त्या ठिकाणी जर तुम्ही गेलेस तर नक्कीच या साधूंना तुम्ही भेट द्या. एक लक्षात घ्या, पर्वणी जेव्हा महास्नान असतं, कुंभमेळ्यातलं महास्नान असतं, शाही स्नान म्हणतात त्याला, ते 29 तारखेला मौनी अमावस्या, त्याच्यानंतर बसंत पंचमी 3 तारखेला, त्याच्यानंतर माघी पौर्णिमा 12 तारखेला आणि सगळ्यात महत्त्वाचं शाही स्नान असणार आहे आपलं महाशिवरात्री या दिवशी 26 फेब्रुवारी रोजी. या तर ठिकाणी खूप, तसेच कुंभमेळ्याला पोचल्यावरती राहण्याची सोय तर खूपच अवघड आहे. टेंटसुद्धा खूप महाग आहेत. त्याच्यानंतर सोय म्हणावं तशी चांगली नाहीत. मच्छरसुद्धा फोडून काढतायत. आम्ही काय केलं, सकाळी वाराणसीतनं निघालो. वाराणसीमध्ये हॉटेल भेटलं होतं. वाराणसीमध्ये हॉटेल बुक केलं. सकाळी निघालो. दुपारी 11 ते 12 वाजेपर्यंत आम्ही प्रयागराजला पोहोचलो. त्याच्यानंतर रात्री 10 ते 11 पर्यंत आम्ही संपूर्ण आखाडे आम्ही पालथे घातले. कारण त्या दिवशी आम्ही काय मुक्काम करणारच नव्हतो. दिवसभर आम्ही आंघोळी पण केली. त्याच्यानंतर फूड म्हटलं तर डॉमिनो पिझ्झा पण आहे तिथं. तुम्हाला पाहिजे तेवढे फ्रूटचे म्हणजे स्नॅक्स सेंटर म्हणा, डोसा म्हणा, साऊथ हे असलं त्यांनी बऱ्याच काउंटर लावलेले आहेत. तर जेवणाचे तसे काय एवढे हाल असे होत नाहीत. तसेच हे जे गंगाजल तुम्ही घेऊन येणार असाल फ्लाईटनी, तर फ्लाईटमध्ये फक्त 2च लिटर तुम्हाला अलाउड आहे हातामध्ये आणायला. कॅन वगैरे काही घेऊन येऊ नका. 5 लिटरचा कॅन तर तुम्हाला अलाव करणार नाहीच आहे कुठल्या पण एअरपोर्टला. वाराणसी असू दे, प्रयागराज असू दे, अयोध्या असू दे, लखनौ असू दे, तर तुम्हाला ते काढायला लावतील. त्यामुळे फक्त 2 लिटरची बाटली तुम्ही घेऊन या आणि बाकीचे छोट्या छोट्या अशा बाटल्यांमध्ये भरा आणि तुमच्या लगेज बॅगमध्ये तुम्ही गंगाजल टाकू शकताय. हे झालं गंगाजल आणण्याविषयी. आणि तसेच हे गंगाजल आता समजा ज्यांना कोणाला कुंभमेळ्याला नाही जमणार जायला, त्यांनी आपले नातेवाईक जे गेले असतील त्यांच्यासाठी थोडं गंगाजल घेऊन या आणि हे गंगाजल त्यांना थोडं थोडं द्या. म्हणजे 29 तारखेला जे शाही स्नान आहे त्या शाही स्नानाबरोबर सकाळी जेव्हा आंघोळ करतील आपले इथले पुण्यामधले, मुंबईमधले जे नातेवाईक असतील त्यांना थोडं थोडं द्या. ते आपल्या आंघोळीमध्ये थोडं टाकतील आणि त्या दिवशी आंघोळ करतील. म्हणजे थोडक्यात आपण प्रयागराजला पोचलो याचं फील ते व्यक्त करतील. म्हणजेच कुंभमेळा ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी ही एक ट्रिक तुम्ही वापरून बघा. खूपच छान आहे.